राजकारणात सध्या रोज नवनवीन भूकंप होताना पाहायला मिळतात। राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरू झालेल्या अंतर्गत घडामोडींना तर आता एक नवं वळण मिळालंय। महायुतीमध्ये पडद्यामागे नेमकं काय शिजतंय हे आता थेट चव्हाट्यावर आलंय। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एक खळबळजनक दावा केलाय। नवनीत राणा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्याचा दावा केला। हा वाद ताजा असतानाच आता त्यांचे पती आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत खळबळजनक खुलासा केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला अनेकदा शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती असा दावा रवी राणा यांनी केलाय। राणा दाम्पत्याच्या या लागोपाठच्या दाव्यांमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि जागा वाटपाचं राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। एकीकडे शिंदेंची ऑफर, दुसरीकडे राष्ट्रवादीची अट। तेव्हा आता महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय आणि राणा दाम्पत्य नेमकं काय म्हणतात हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना एकच खळबळ उडवून दिली। ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मला विदर्भ आणि अमरावतीच्या राजकारणाच्या दृष्टीने तसंच पक्षवाढीसाठी शिवसेनेत या आणि काम करा अशी ऑफर दिली होती, परंतु या ऑफरवर रवी राणा यांनी काय उत्तर दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे। राणा म्हणाले, मी उपमुख्यमंत्री शिंदेंना स्पष्ट शब्दात सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावान सैनिक आहे। जोपर्यंत राजकारणात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मी त्यांच्या सोबतच ताकदीने काम करणार आहे। मी भाजपा आणि फडणवीस यांना सोडून कुठेही जाणार नाही। तसंच एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो असंही राणा यांनी नमूद केला। या संपूर्ण नाट्यात विदर्भातील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली। बच्चू कडू यांनी नुकतंच नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ एक वक्तव्य केलं होतं। नवनीत राणा यांसारख्या प्रभावी आणि डॅशिंग व्यक्तिमत्वाला राज्यसभेची संधी मिळायलाच हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं। इतकंच नाही तर यासाठी एकनाथ शिंदे साहेब 2 पावलं पुढे येतील असं सूचक वक्तव्य करत त्यांनी राणा दाम्पत्याला अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याचं निमंत्रणच दिलं होतं। अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीय। राज्यसभेच्या उमेदवारीवरून नेमकं काय घडलं यावर बोलताना रवी राणा यांनी सांगितलं की नवनीत राणा यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवावं अशी विदर्भातील अनेकांची तीव्र इच्छा होती। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यासाठी सकारात्मक होते। राणा दाम्पत्याने ही इच्छा राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याकडेही बोलून दाखवली होती, परंतु मेक इथेच होती की ती जागा भाजपाच्या वाट्याची नव्हती। रवी राणा यांनी मोठा खुलासा करताना सांगितलं की देवेंद्र फडणवीस अनुकूल असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच एक अट घालण्यात आली होती। नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढावी तरच ही जागा मिळेल असं सांगण्यात आलं। मात्र हा पर्याय मान्य न झाल्याने अखेरीस दुसऱ्या उमेदवाराची निवड करण्यात आली। आगामी मंत्रिमंडळ विस्तारात रवी राणा यांना संधी मिळणार का या प्रश्नावर त्यांनी अत्यंत मुत्सद्दी उत्तर दिलं। ते म्हणाले, मला मंत्री करायचं की नाही हा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। मला मंत्रिपद मिळो किंवा न मिळो त्याची मला कोणतीही चिंता नाही। महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व मिळालं आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत। पण अमरावतीच्या जनतेची इच्छा आपण मंत्री व्हावं अशी आहे हे सांगायलाही ते यावेळी विसरले नाहीत। अमरावती जिल्ह्यातून यापूर्वी बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे आणि प्रवीण पोटे या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। राणा दाम्पत्याच्या या लागोपाठच्या दाव्यांमुळे महायुतीतील पडद्यामागील राजकारण आता पूर्णपणे पेटलंय। यावर अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अंतर्गत जागा वाटप आणि बड्या नेत्यांची मनधरणी करणं महायुतीसाठी किती आव्हानात्मक असणार आहे हेच यातून स्पष्ट होतं। तेव्हा आता तुम्हाला काय वाटतं? रवी राणा यांनी शिंदेची ऑफर नाकारून फडणवीसांसोबत राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।